नमस्कार, आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्पेशल ड्राय फ्राय मटण, तेही अगदी चमचमीत कसे बनवायचे. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम अर्धा किलो मटण घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि पाणी निथळून घ्या. हळद 1 टीस्पून, मीठ 3 टीस्पून टाका. आता कांदे कापायला घेऊ. एका पातेल्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्या. तेल चांगले तापू द्या. तेल चांगले तापले की त्यामध्ये 2 कापलेले कांदे टाका आणि चांगले परतून घ्या. कांदा सतत हलवत राहा, जेणेकरून व्यवस्थित भाजला जाईल. आता कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कापून टाका. तोही चांगला परतून घ्या. कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झाले की त्यामध्ये मटण, ज्याला हळद आणि मीठ टाकलं होतं, ते तेलात चांगले परतून घ्या. सतत हलवत राहा, जेणेकरून मटण खाली चिकटणार नाही. मटणाला चांगले तेल सुटूपर्यंत परतून घ्या आणि त्यानंतरच त्यामध्ये गरम पाणी टाका. शक्यतो मटण हे पाण्याच्या वाफेवरच शिजवावे. पातेल्यावरती एक प्लेट ठेवून त्यामध्ये पाणी ठेवावे आणि मंद आचेवरती व्यवस्थित मटण शिजवून घ्यावे. त्यामुळे मटणाच्या फोडींना खूपच चांगली चव येते. साधारणपणे मटण शिजण्यासाठी 1 तास तरी लागतोच. मटण फोडणी टाकताना एक काळजी अशी घ्यावी की एकतर तेल चांगले तापले पाहिजे आणि कांदा हा चांगला भाजला गेला पाहिजे. पाणी न घालता वाफेवर शिजवताना एक काळजी घ्या की मटण हे अधूनमधून 5 ते 10 मिनिटांनी सतत परतत राहा. मटण करपण्याची शक्यता असते आणि जर मटण करपलं तर संपूर्ण मटणाचं सुक्क आणि रसा या दोन्हीलाही करपट वास येतो. त्यामुळे शक्यतो 5 ते 10 मिनिटांनी मटण परतायला विसरू नका. साधारणपणे अर्धा ते पाऊण तासांनी थोडे गरम पाणी घालण्यास हरकत नाही. आणखीन एक ट्रिक म्हणजे पाणी कधीही एकदम घालायचे नाही. थोडे थोडे करतच पाणी टाका. त्यामुळे मटण करताना मटण कशा प्रकारे शिजवले जाते हे फार महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे गरम पाणी टाकत राहा. चला तर मग आता मसाल्याची तयारी करूया. मसाल्यामध्ये सर्वप्रथम 2 ते 3 टेबलस्पून सुके खोबरे किसलेले घ्या आणि चांगले परतून घ्या. हे ड्राय रोस्टच करायचे आहे, म्हणजे बिना तेल घालता चांगले भाजून घ्यायचे आहे. खोबरे चांगले भाजून झाले की ते थंड होण्यासाठी ठेवूयात. मसाल्याची पुढची तयारी करूया. यासाठी सर्वप्रथम आले 2 इंच घ्या. लसूण साधारणपणे छोट्या पाकळ्या आहेत, त्यामुळे 20 ते 25 घेतलेली आहे. आणि कोथिंबीर 1 कप घ्या आणि चांगले वाटून घ्या. यातील 1 टेबलस्पून मसाला मटण ड्राय फ्राय करण्यासाठी काढून ठेवा आणि उरलेल्या वाटणामध्ये
भाजलेले खोबरे टाकून छानसं वाटून घ्या. आता यामध्ये अर्धा कप पाणी घाला आणि एकदम फाईन पेस्ट बनवून घ्या. चला तर मग आता ड्राय फ्राय करून घेऊ. एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाका आणि चांगलं गरम करून घ्या. तेल चांगले तापले की गॅस बारीक करा आणि त्यामध्ये आले लसूण कोथिंबीरची पेस्ट 1 टेबलस्पून टाका आणि चांगली परतून घ्या. आले लसणाचा कच्चा स्वाद गेला की त्यामध्ये पुन्हा आले लसूण खोबरे कोथिंबीरची पेस्ट 1 टेबलस्पून टाका आणि छानसे परतून घ्या. हे मसाले मंद आचेवरती छानसे परतून घ्या. आता यामध्ये तिखटासाठी 2 टीस्पून कांदा लसूण चटणी टाका आणि छानशी परतून घ्या. चटणी चांगली परतली की त्यामध्ये 1 टेबलस्पून दही टाका आणि छानसे परतून घ्या. दही मसाल्यामध्ये चांगले एकजीव झाले पाहिजे. चांगले तेल सुटूपर्यंत हा मसाला परतून घ्या. मसाल्याला चांगले तेल सुटले की शिजलेले मटणाचे पीसेस यामध्ये टाका आणि छान हलवून घ्या. सगळ्या पीसेसना हा मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे. मटणाचे पीसेस मसाल्यामध्ये चांगले परतून झाले की 5 मिनिटे झाकण ठेवून छानसं शिजू द्या, जेणेकरून हे मसाले मटणाच्या पीसेसमध्ये उतरतील आणि छान चव लागेल. चला तर मग छानसं हे मटण ड्राय फ्राय तयार आहे. अतिशय सुंदर, तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. चवीलाही भन्नाट झाला असणार आहे. साठी आपण कोणतेही गरम मसाले वापरलेले नाहीत. यासाठी आपण दही वापरलं होतं, ज्यामुळे खूपच छान चव लागते. अशा प्रकारे मटण ड्राय फ्राय ही डिश तुम्ही नक्की करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला.